साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 मार्चला आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन। महायुती सरकारने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा कुटील डाव आखला आहे। हा मार्ग फक्त कंत्राटदारांसाठी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रकल्प असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडली। यावेळी ते बोलत होते। याआधीही 12 जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलने करण्यात आली, मात्र याबाबत सरकारचा अजूनही ठोस निर्णय झाला नसल्याने शेतकरी आज बैठकीत आक्रमक झाले। गोवा ते नागपूर अशा 805 किलोमीटर लांबीच्या 86,000 कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकुमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याच दिशेला जाणारे पर्यायी 2 महामार्ग असताना या अनावश्यक अशा शक्तीपीठ महामार्गाची योजना सरकारने का आणि कोणासाठी करत आहेत असा सवाल या बैठकीत करण्यात आला। ही चळवळ शेतकऱ्यांची आहे, आता ती नागरिकांची चळवळ बनावी। येणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग संघर्ष विरोधी समितीचे गिरीश फोंडे यांनी केलं। येत्या 12 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला। यासोबतच जिल्ह्यातील खासदार आमदारांकडून शक्तीपीठ महामार्गास विरोध की समर्थन याबाबतचे लेखी पत्र द्यावं असेही आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात शपथ घेतली। यावेळी आमदार जयंत असगावकर, विजय देवणे, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, सुरेश संकपाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।